महाराष्ट्र राज्यात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातून विविध पक्षांचे अनेक उमेदवार विधानसभेची उमेदवारी आपल्याला मिळावी आणि आपण आमदार व्हावं अशा इच्छुक उमेदवारांच्या मनात उकळ्या फुटतायत। अहमदनगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच मतदारसंघात इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे। मागील 2019च्या निवडणुकीत नगर जिल्ह्यात भाजपची 2014च्या निवडणुकीच्या तुलनेत पिछेहाट झाली होती। राष्ट्रवादी काँग्रेसने 12 पैकी 6 जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या। भाजपला 3 जागांवर यश मिळालं। नेवासा मतदारसंघात शंकरराव गडाख यांनी अपक्ष उमेदवारी करीत विजय मिळवला होता। 5 वर्षात राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत उभी फूट पडली। आता महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत यंदा रंगणार आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं। नगर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर मवियाचे उमेदवार विजयी झाले, त्यामुळे मवियाचा आत्मविश्वास दुणावलाय। तर महायुतीनं लाडकी बहीण योजनेसह अनेक योजनांचा धडाका लावलाय, त्यामुळे आता या निवडणुकीत मोठी चुरस वाढली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील अहमदनगर शहराचा जर विचार केला तर तब्बल 25 वर्ष आमदार राहिलेले शिवसेनेचे स्वर्गीय अनिल राठोड यांचा दारुण पराभव करत गेली 10 वर्ष आमदार पदाची जबाबदारी सांभाळलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप हे पुन्हा विधानसभा लढण्यास तयार असून ते यंदा आमदारकीची निवडणूक जिंकून विधानसभेत हॅट्रिक मारतील असा त्यांना आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना विश्वास आहे खरा। पण लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून अनेक जण आपल्याला विधानसभेची उमेदवारी मिळावी याच्या प्रयत्नात आहेत। अहमदनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी निश्चित झाली आहे। शहर भाजपनं एका बैठकीत नगरची जागा भाजपनं लढवली पाहिजे असा ठरावच केला, त्यामुळे महायुतीतील हे 2 पक्ष याबाबतचा तिढा कसा सोडवतात यावर आता बरीच गणित ठरतील। तसेच लोकसभेत मवियाला साथ देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील नगर विधानसभा निवडणूक लढविण्याचं ठरवलंय, पण त्यांचा उमेदवार कोण असेल हे मात्र अजून निश्चित नसलं तरी किशोर डागवाले यांच्या नावाची सध्या शहरात चर्चा सुरू आहे। तर महाविकास आघाडीतील 3ही पक्षांनी देखील नगर शहराच्या जागेवर दावा केला। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली आहे। या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी महापौर भगवान फुलसुंगर, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, किरण काळे, अनिल आठरे यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत। तर काही जण पक्षानं उमेदवारी नाही दिली तर अपक्ष लढण्यासही तयार आहे। त्यातच विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्याशी घरगुती संबंध असलेले त्यांचे साडू काँग्रेसचे संदीप कोटकर यांनी देखील विधानसभा लढविण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे आता आमदार संग्राम जगताप यांच्यासमोर मोठं आव्हान उभं आहे। अहमदनगर जिल्ह्यातील आता श्रीगोंदा मतदारसंघात पाहूया। या मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते विजयी झाले होते। आता ही निवडणूक भाजप लढविण्याची शक्यता असून उमेदवारीचा सस्पेन्स मात्र कायम आहे। श्रीगोंदा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी करून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी काही महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यामुळे या मतदारसंघातही महायुती समोर जागा वाटपाचा मोठा पेच आहे। दुसरीकडे मवियातूनही शरद पवार गट तसेच शिवसेना ठाकरे गटाने या जागेवर दावा केलाय। खासदार संजय राऊत यांनी तर साजन पाचपुते हेच उमेदवार असतील हे जाहीरपणे सांगितलं। मात्र स्वतः शरद पवार यांनी श्रीगोंद्यात तुतारीच वाजेल अशी भूमिका घेत माजी आमदार राहुल जगताप यांना तयारी करण्यास सांगितल्याचंही बोललं जात आहे। याशिवाय जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी देखील रणसिंग फुंकलाय।
मागील वेळी निसटता पराभव पत्करावा लागलेले घनश्याम शेलार हे सध्या काँग्रेसमध्ये आहे. त्यांची देखील भूमिका येथे महत्त्वाची ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत श्रीगोंदा मतदारसंघात खासदार निलेश लंके यांना मोठं लीड मिळालं होतं. या मतदारसंघात मनसेचे नवले यांनी देखील तयारी चालवली आहे. यानंतर पारनेर नगर मतदारसंघ, या मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलेश लंके आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र ते आता खासदार झाल्याने त्यांच्या पत्नी राणी लंके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तुतारीच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे. त्याचवेळी ठाकरे गटातील इच्छुकांनीही मशाल हाती घेण्याची तयारी चालवली आहे. इथला तिढाही दोन्ही पक्ष कसा सोडवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसेच याच मतदारसंघात भाजपकडूनही इच्छुक अनेक वाढले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झवरे पाटील यांनीही चाचपणी सुरू केली आहे. ते स्वतः शरद पवार आणि अजित पवार यांच्याही संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. तर निलेश लंकेंनी साथ सोडल्याने राष्ट्रवादीचे अजित पवार हे आता या जागेबाबत काय निर्णय घेतात याकडेही सर्वांचंच लक्ष लागलंय. येथील तिढा कसा सुटतो हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर शेवगाव पाथर्डी मतदारसंघ, या मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. भाजपकडून विद्यमान आमदार मोनिका राजळे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते, परंतु त्यांना स्थानिक पातळीवर पक्षांतर्गतच विरोधाचा सामना करावा लागतोय. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी तर समर्थकांचा मेळावा घेत मोनिका राजळे यांना यावेळी थांबविण्याचा सल्ला दिला. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटात गेलेले माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या भूमिकेकडे देखील आता सर्वांचंच लक्ष लागलंय. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडून ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी जोरदार तयारी केली आहे. शेवगाव तालुक्यात वर्चस्व असलेल्या हर्षदा काकडे यांनीही कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचं सांगून राजकीय रंगत वाढवली आहे. वंचित बहुजन आघाडीने तर या मतदारसंघात प्राध्यापक किसन चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर कर्जत जामखेड मतदारसंघ, या मतदारसंघात यावेळीही हाय व्होल्टेज लढतीची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यमान आमदार रोहित पवार यांना घेरण्यासाठी भाजपसह विरोधक चांगले सज्ज झाले. प्राध्यापक मधुकर जाडेभात यांनी शरद पवार गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी पाठबळ दिले. त्यामुळे ऐनवेळी राम शिंदे यांच्या ऐवजी राडेभात हे भाजपचे उमेदवार असतील अशीही शक्यता वर्तवण्यात येते. अशा वेळी भाजपमधील इतर इच्छुक काय करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यानंतर राहुरी मतदारसंघ, या मतदारसंघात यंदा पुन्हा भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांचा सामना रंगणार आहे. कर्डिले यावेळी श्रीगोंदा मतदारसंघातून लढतील अशी चर्चा रंगली होती, पण आता स्वतःच कर्डिले यांनीच राहुरीतूनच निवडणूक लढणार असल्याचं सांगत चर्चेला पूर्णविराम दिला. मागील वेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी कर्डिले सज्ज झालेत. तर तनपुरे यांनीही मंत्रिपदाच्या काळात मतदारसंघात केलेली विकास कामं ही लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपली यंत्रणा सक्रिय केली आहे. त्यामुळे येथे यंदाही निवडणूक रंगतदार होणार यात काही शंकाच नाहीये. यानंतर नेवासा मतदारसंघ, या मतदारसंघात यंदा विद्यमान आमदार शंकरराव गडाख हे शिवसेना ठाकरे गटाकडून मशाल चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. तर त्यांच्या विरोधात भाजपकडून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे किंवा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. गडाख यांना उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे त्यांनीही विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा विजय मिळविण्याचा निर्धार केलाय. यानंतर श्रीरामपूर या राखीव मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांनी पुन्हा उमेदवारीची तयारी केली आहे. या मतदारसंघात महायुतीचे घटक असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचेही इच्छुक पुढे सरसावलेत. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याही नावाची चर्चा आहे.
यानंतर शिर्डी मतदारसंघात भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात मवियाचे उमेदवार कोण हा कळीचा मुद्दा आहे। भाजपचेच राजेंद्र पिपाडा यांनी उमेदवारीवर दावा करताना विखेंवर टीकास्त्र सोडले। शिर्डी हा विखे परिवाराचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने ते निश्चित आहे। विरोधकांकडून प्रभावती घोगरे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे, तर त्यांना ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि कोपरगावचे विवेक कोल्हे यांची साथ मिळू शकते। यानंतर संगमनेर मतदारसंघ गणेश कारखाना निवडणुकीत बाळासाहेब थोरात आणि कोल्हे यांनी एकत्रित येत विखेंच्या तगड्या पॅनलचा पराभव केला। त्यामुळे आता माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी थेट संगमनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करीत काँग्रेसचे विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांना त्यांच्याच घरच्या मैदानात घेरण्याची रणनीती आखली आहे। तसं झाल्यास संगमनेरची लढत आता राज्यात लक्षणीय ठरू शकते। विखे विरुद्ध थोरात हा संघर्ष जुना असला तरी आतापर्यंत त्यांनी थेटपणे एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवली नाहीये। आताच्या राजकारणात या दोन मातब्बरांचा संघर्ष वेगळ्या वळणावर येऊन ठेपलाय। यानंतर अकोले मतदारसंघ या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी तयारी चालवली आहे, तर भाजपकडून माजी आमदार वैभव पिचड पुन्हा आग्रही आहे। जागा वाटपात अजित पवार गटाकडे जागा गेल्यास पिचड हे युती धर्म पाळणार की अपक्ष उमेदवारी करणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून युवा नेते अमित भांगरे यांच्या उमेदवारीची ही शक्यता आहे, तर ठाकरे गटाचे मधुकर तळपाडे यांनीही उमेदवारीवरून दावा केलाय। यानंतर कोपरगाव मतदारसंघ अजित पवार महायुतीत आल्याने कोपरगाव मतदारसंघातही राजकीय तिढा वाढलाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी फायनल झाली आहे, मात्र भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी देखील विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केला। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता, मात्र आता त्यांनी विधानसभेसाठी तयारी चालवली आहे। कोल्हे ऐनवेळी तुतारी घेऊन काळेंना आव्हान देण्याची ही शक्यता आहे। त्यांनी नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेटही घेतली होती। अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेच्या 12 जागांचं वाटप आणि उमेदवारीबाबत सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे, तरी अहमदनगर जिल्ह्यात हा विधानसभेचा तिढा कसा सुटेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।